तर आज आपल्याला बनवायची आहे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये गूळ घालून केलेली गव्हाच्या भरड्याची लापशी किंवा शिरा। एकदम मऊसूत त्याचबरोबर दाणेदार अशी आपल्याला ही लापशी बनवायची आहे। गुळाचं आणि पाण्याचं योग्य प्रमाणासह आज आपल्याला लापशी बनवायची आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गुळाची लापशी बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे 1 वाटी गव्हाचा भरडा म्हणजेच गव्हाचा रवा। तर मीडियम साईजचा आपण या ठिकाणी रवा घेतलेला आहे। यापेक्षा मोठा देखील भेटतो किंवा यापेक्षा बारीक देखील भेटतो। सोबतच आपण या ठिकाणी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। जेवढा आपण गव्हाचा रवा घेतलेला आहे तेवढाच आपण या ठिकाणी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्हाला जर अधिक गोड आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। गुळाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी साखर देखील वापरू शकता। त्याचबरोबर आपण या ठिकाणी 4 चमचे तूप घेतलेलं आहे। बदामचे काप आणि काजूचे काप घेतलेले आहेत। थोडीशी खसखस घेतलेली आहे मी या ठिकाणी। वेलची पावडर घेतलेली आहे। तर लापशी बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला पाणी गरम करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण 1 वाटी गव्हाचा भरडा किंवा रवा घेतलेला आहे। तर 1 वाटी भरड्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 वाटी पाणी लागणार आहे। तर आपल्याला पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे। गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता मी 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे। पाणी आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। पाण्याला आपल्याला छान उकळी आलेली आहे। पाणी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तर आजची जी लापशी आहे ती आपल्याला कुकरमध्ये तयार करायची आहे। तर त्यासाठी गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे। यामध्ये मी 4 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला काजू आणि बदाम जे आहे ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। काजू आणि बदाम आपले छान भाजलेले आहेत। आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। आता तुपामध्ये मी या ठिकाणी अर्धा चमचा खसखस टाकत आहे। खसखस टाकल्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी यामध्ये गव्हाचा भरडा किंवा जो रवा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि गव्हाचा जो भरडा आहे तो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। गव्हाच्या भरड्याला छान आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही गव्हाचा जो भरडा आहे किंवा जो रवा आहे तो छान भाजलेला आहे। याचा रंग चेंज झालेला आहे आणि यामधून हलकीशी खुशबू देखील येत आहे। आता गव्हाचा जो भरडा आहे तो भाजल्यामुळे आपली जी लापशी आहे ती पचण्यासाठी हलकी होते, त्याचबरोबर चवीला देखील छान होते। त्यासाठी आपल्याला हा भरडा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला। तर आपला जो गव्हाचा भरडा आहे तो छान भाजलेला आहे। बघू शकता याचा रंग चेंज झालेला आहे। गोल्डन रंगामध्ये आपला हा जो भरडा आहे तो छान भाजून घेतलेला आहे मी। यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तर यामध्ये पाणी टाकताना आपल्याला काळजीपूर्वक आणि थोडं पाणी टाकायचं आहे, कारण आपला जो गव्हाचा भरडा आहे तो देखील गरम आहे आणि आपले जे पाणी आहे ते देखील गरम आहे। तर थोडं करत आपल्याला जे पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे ते सर्व पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 1 वाटी गव्हाच्या भरड्यासाठी आपण 3 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। गरम पाणी टाकल्यामुळे गव्हाचा जो भरडा आहे तो लगेचच पाण्यामध्ये फुलला जातो। तर यामध्ये मी आता ओल्या खोबऱ्याचे काप टाकत आहे। तर बघू शकता तुम्ही गव्हाच्या भरड्याने पाणी जे आहे ते पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आणि आपला जो गव्हाचा भरडा आहे तो छान फुललेला आहे। मिश्रण आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 2 शिट्ट्यामध्ये आपला जो गव्हाचा भरडा आहे किंवा गव्हाचा जो रवा आहे तो छान शिजला जातो। तर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही आपली जी लापशी आहे किंवा गव्हाचा जो भरडा आहे तो छान शिजलेला आहे, एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। आता हे गव्हाचं जे मिश्रण आहे ते थोडंसं ड्राय आणि सुकं वाटत आहे, पण यामध्ये गूळ घातल्याच्या नंतर गुळाचं जे पाणी होतं त्याने ही लापशी आपली छान ओली, मऊ आणि सॉफ्ट तयार होते। गूळ आता आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। गुळाचे जर काही खडे असतील ते देखील आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि गूळ आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। आपल्या लापशीमधील जो ड्रायनेस होता तो थोडासा आता कमी झालेला आहे। तुम्ही पाण्याच्या ऐवजी या ठिकाणी दुधाचा देखील वापर करू शकता। दूध वापरायचं असेल तर थोडं जास्त प्रमाणामध्ये वापरावे लागेल। आता या ठिकाणी मी थोडासा ऑरेंज फूड कलर टाकत आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप देखील करू शकता। आपल्या लापशीला रंग छान येण्यासाठी मी या ठिकाणी थोडासा ऑरेंज कलर टाकलेला आहे। आपल्या लापशीला छान रंग आलेला आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून परत एक वाफ काढून घ्यायची आहे। शिट्टी न काढता आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आता आपण कुकरचं झाकण उघडून घेऊया। तर बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आणि मऊ दाणेदार अशी आपली ही लापशी तयार झालेली आहे।
तर सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी विलायची टाकायची आहे बारीक कुटलेली. त्याचबरोबर जे काजू आणि बदाम आपण तळून घेतलेले आहेत ते देखील टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला लापसीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तयार आहे आपली एकदम मऊ, दाणेदार आणि पौष्टिक अशी गव्हाच्या भरड्याची लापशी. तर कुठला सण असेल किंवा घरी पाहुणे रावणे आले असतील तर ताटामध्ये गोडाचा पदार्थ म्हणून तुम्ही ही लापसी बनवू शकता. एकदम झटपट तयार होते आणि खाण्यासाठी देखील तेवढीच रुचकर आणि पौष्टिक आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.